नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जी आपली शिक्षक पात्रता परीक्षा आहे याची आपण सर्व काही अपडेट वेळोवेळी तुम्हाला देत आहोत। संपूर्ण याची शुद्धीपत्रक, अंतिम निकालाबाबतची माहिती व अंतिम निकालाची माहिती आपण वेळोवेळी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मित्रांनो यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला देत असतो। जर तुम्हाला याची अपडेट वगैरे मिळत नसतील तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, जेणेकरून तुम्हाला सर्व काही अपडेट या ठिकाणी पाहायला मिळणार असतील। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण शुद्धीपत्रक व याचा अंतिम निकाल जे की आपण 3 जानेवारी रोजी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर जे आहे जे की सांगितलं होतं आजच्या रोजी लागणार आहे, तर त्याबाबतची आपण तुम्हाला संपूर्ण काही या ठिकाणी माहिती देणार आहोत मित्रांनो, की नेमकं कोणकोणते प्रश्न जे आहे रद्द करण्यात आलेले आहेत आणि अंतिम निकाल जाहीर झाला आहे का, तर हे संपूर्ण तुम्हाला यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पाहू शकता हे शुद्धीपत्रक जे की मित्रांनो काल लेट नाईट प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये कोणकोणते प्रश्न जे की रद्द करण्यात आलेली आहेत ते आता या ठिकाणी आपण पाहू। तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जे काही आहे 23 नोव्हेंबर 2025 रोजी परीक्षा घेण्यात आलेली होती। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी गुण मिळालेले आहेत, त्यांनी जर परत एकदा नव्याने सुरुवात करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, कोणतेही महागडे कोचिंग जॉईन करण्यापेक्षा तुम्ही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही जॉईन करून घेतलात आणि त्यामधून तुम्ही सेल्फ स्टडी प्लस आपले यूट्यूब लेक्चर केला तरी मित्रांनो तुम्ही जे या परीक्षेमध्ये यश मिळवू शकता मित्रांनो। कारण का गोंधळामध्ये पडण्यापेक्षा तुम्ही एक ट्रॅकनुसार अभ्यास केला तर 100% निकाल हा तुमच्या बाजूने मित्रांनो आपण तुम्हाला मिळवून देऊ। कारण का यावेळेस आपण फक्त 60 मुलांची बॅच घेतली होती, 60 मधून 40 मुलांना मित्रांनो जे की क्वालिफाय मार्क त्यांना मिळालेले आहेत मित्रांनो। तर तुम्हाला पण अशा प्रकारे सक्सेसफुली बनायचं असेल तर मित्रांनो त्यासाठी आपली एकमेव टेस्ट सिरीज बॅच जे की रोज तुम्हाला प्रॅक्टिस करून घेणार असेल आणि रोजच्या रोज तुमचा त्या ठिकाणी सराव व तुमचा निकाल, तुमचा प्रोग्रेस त्या ठिकाणी मित्रांनो सर्व काही पाहायला मिळणार असेल। तर ज्यांना जॉईन करायचे ते ऑलरेडी चालू आहे, त्यामध्ये आपण रिसेंटली झालेले 2500 पेपर देखील ॲड करणार आहोत, जेणेकरून तुमची तयारी ही उत्कृष्टरित्या होणारी असेल। तर मित्रांनो या ठिकाणी पहा, जी काही माहिती आहे ही संपूर्ण काही ओल्डेस्ट माहिती आहे जी की आपण प्रत्येक आपल्या शुद्धीपत्रकामध्ये पाहतो। तर या ठिकाणी आपण जे मेन आपला मुद्दा आहे जे की प्रश्न बाद करण्यात आलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहू। तर या ठिकाणी पहा, जे काही वरचा मायना आहे त्यानुसार 16/1/2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतरिम निकालावरील प्राप्त हरकतीनुसार पेपर 1 मधील कशामधील आहे, पेपर 1 मधील परिसर अभ्यास या विषयातील विषयामधील जे आहे थोडक्यामध्ये जे काही प्रश्न क्रमांक आहे संच ए मधला जो काही 147 आहे, संच बी मध्ये 142 आहे आणि संच सी मधील 137 आहे आणि संच डी मधील 132 हे ह्या प्रश्नांबाबत जे आक्षेप प्राप्त झालेले आहे, जे काही तज्ज्ञ समीक्षेच्या अभिप्रायानुसार हे सदर प्रश्न जे की रद्द करण्यात येत आहेत। म्हणजे की या सर्व संच मधील एक प्रश्न, हा जे संपूर्ण सेटनुसार जे एक प्रश्न आहेत ते सर्व काही रद्द करण्यात आलेले आहेत। म्हणजे काय, याचे प्रश्नाचे मार्क तुम्हाला जे काही परिपूर्ण मिळणारे आहेत व त्यानुसार अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल, याची जी आहे संबंधित सर्व उमेदवार व परीक्षार्थ्यांनी जे काही नोंद वगैरे घ्यायची आहे। तर मित्रांनो आज 3 जानेवारी तुम्ही काय करा, MSCची जी ऑफिशियल वेबसाईट आहे काही TET परीक्षा परिषदेची, तुम्ही त्याला व्हिजिट करीत राहा मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला नक्की निकालाचे अपडेट आज पाहायला मिळणारे आहे। जर पाहिलं तर तुम्ही हे जे परिपत्रक आहे जे की मित्रांनो काल लेट नाईट 2/2/2026 रोजचे परिपत्रक आहे, त्यामुळे याचे निकाल जे की लवकरच आता जाहीर होण्याचे जे काही चान्सेस आहेत मित्रांनो। तर मी व्हिडिओ देखील हा लेट रेकॉर्ड करत आहे, त्यामुळे मी व्हिडिओ बनवण्याची शक्यता आहे की हे निकाल जाहीर होऊन जाईल। तुम्ही मित्रांनो नक्की वेबसाईटला व्हिजिट करत राहा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट मिळणारे असेल। तर हे प्रश्न जे काही तुम्ही या प्रश्नाबाबत गोंधळून गेलेले होता, तर हा प्रश्न आता रद्द करण्यात आलेला आहे शिक्षक परीक्षा मार्फत मित्रांनो। तर संपूर्ण जे याचे पुढील काही अपडेट किंवा पुढचे काही समोरील मुद्दे असतील ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो। तर व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या संपूर्ण काही स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करायचं असेल त्याने मित्रांनो आपली ॲप डाउनलोड जे आहे तुम्ही जॉईन करू शकता। तर अशी होती माहिती। काही तुम्हाला समस्या किंवा काही डाऊट वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता, आपण त्यावर नक्की तुम्हाला विश्लेषण देऊ मित्रांनो।